राजकारणात सत्ता कायमची नसते हे वाक्य पुन्हा एकदा खरं ठरलं आहे. 2026च्या निवडणुकीत मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा झालेला धक्कादायक पराभव हा केवळ एका उमेदवाराचा पराभव नाही, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणात बदलत्या जनमताचा, वाढत्या असंतोषाचा आणि नव्या राजकीय वास्तवाचा आरसा आहे. ज्या मतदारसंघात सावंत कुटुंबाचं वर्चस्व अबाधित मानलं होतं, तिथेच मतपेटीतून आलेला हा निकाल अनेकांना हादरवणारा ठरला आहे. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. तानाजी सावंत हे राज्याच्या राजकारणात वजनदार नाव. मंत्रीपद, पक्षातील प्रभाव, प्रशासकीय पकड आणि कार्यकर्त्याची मजबूत फळी या सगळ्यांच्या जोरावर त्यांच्या मुलाचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. प्रचाराच्या सुरुवातीलाच ही जागा सेफ आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मोठमोठे नेते प्रचारासाठी उतरले, विकासाची आश्वासनं दिली, सभा मेळावे गाजले, पण निवडणूक म्हणजे केवळ शक्ती प्रदर्शन नसतं हे यावेळी मतदारांनी ठणकावून सांगितलं. या पराभवाचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्थानिक पातळीवर साचलेला रोष. गेल्या काही वर्षात मतदारसंघातील प्रश्न, पाणी टंचाई, बेरोजगारी, रस्ते, आरोग्य सुविधा, शेतकऱ्यांच्या अडचणी या सगळ्यावर पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही अशी भावना लोकांमध्ये होती. मंत्री असतानाही आपल्या मतदारसंघात अपेक्षित बदल दिसला नाही, ही नाराजी हळूहळू खोलवर रुजत गेली. प्रचाराच्या गदारोळात ती दिसत नव्हती, पण मतदानाच्या दिवशी ती स्पष्टपणे समोर आली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वंशवाद किंवा घराणेशाही विरोधी भावना. 2026ची निवडणूक ही अनेक अर्थाने बदलाची निवडणूक ठरली. तरुण मतदार, पहिल्यांदा मतदार करणारी पिढी आणि सोशल मीडियावरून राजकारण पाहणारा वर्ग या सगळ्यांना केवळ आडनाव पुरेसं वाटत नव्हतं. नेता कोणाचा मुलगा आहे यापेक्षा तो काय काम करतो हा प्रश्न यावेळी अधिक तीव्रतेने विचारत गेला. सावंत यांच्या मुलाला मिळालेलं तिकीट अनेकांना अन्यायकारक वाटलं आणि त्यांचा फटका थेट मतपेटीत बसला. विरोधकांनी या असंतोषाला अचूक हेरलं. त्यांनी मोठ्या घोषणांपेक्षा स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं. घराघरात जाऊन संवाद साधला, छोट्या बैठका घेतल्या आणि तुमचा आवाज आम्ही विधानसभेत पोहोचू हा विश्वास निर्माण केला. सावंत कुटुंबियांच्या ताकदीसमोर हे प्रयत्न तोडके वाटत होते, पण शेवटी मतदाराने भावनेपेक्षा वास्तवाला महत्त्व दिलं. या पराभवाने पक्ष अंतर्गत राजकारणालाही नवे वळण दिलं. मंत्री असलेल्या नेत्याच्या मुलाचा पराभव म्हणजे पक्षाच्या रणनीतीवर, उमेदवार निवडीवर आणि जमिनीवरील संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह. सत्ता आहे म्हणजे विजय निश्चित हा गैरसमज या निकालाने मोडीत काढला. अनेक वरिष्ठ नेते आतून अस्वस्थ झाले असून पुढील निवडणुकांसाठी तिकीट वाटपात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तानाजी सावंत यांच्यासाठी हा पराभव वैयक्तिक आणि राजकीय दोन्ही पातळीवर मोठा धक्का आहे. मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा, कामगिरी आणि पक्षातली स्थान यावर आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे. विरोधक हा मुद्दा आक्रमकपणे वापरण्याची शक्यता आहे, तर समर्थक हा तात्पुरता धक्का आहे असं म्हणत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जनमताचा संदेश स्पष्ट आहे, केवळ पद आणि प्रभाव पुरेसा नाही. 2026ची ही निवडणूक अनेक अर्थाने वेकअप कॉल ठरली आहे. ती फक्त एका नेत्याच्या मुलाच्या पराभवाची कथा नाही, तर ती बदलत्या महाराष्ट्राची कहाणी आहे. मतदार आता अधिक जागरूक आहे, प्रश्न विचारतो आहे आणि कामगिरीच्या आधारे निर्णय घेत आहे. सोशल मीडिया, स्थानिक प्रश्न आणि थेट संवाद हे घटक आता निवडणुकीचं भविष्य ठरवत आहेत. या निकालानंतर राजकीय विश्लेषक एक गोष्ट ठामपणे सांगत आहेत: पुढील काळात कोणताही नेता कितीही मोठा असला तरी लोकांपासून दूर राहू शकत नाही. सत्ता लोकांकडून येते आणि लोकांकडेच परत जाते. तानाजी सावंत त्यांच्या मुलाचा धक्कादायक पराभव हा याची वास्तवाची आठवण करून देणारा आहे. 2026च्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू केला आहे, जिथे आडनाव नव्हे तर काम बोलणार आहे आणि मतदारच खरा राजा असणार आहे. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.